दिवस सुरू झाला आणि मी दारात ब्रश करत उभा होतो. तेव्हा गावातील काही लोक गंगाजल घेऊन परत आले. म्हटलं, वा, दिवसाची सुरुवात तरी एकदम पवित्र झाली. आता दिवस चांगलाच जाणार. पण खरी मजा तर पुढे होती. नंतर बघितलं तर आमच्या राधाबाई आणि वैष्णवबाई देवासाठी फुलं गोळा करत होत्या. मी व्हिडिओ काढतो म्हटल्यावर ते इतक्या लाजल्या की पळूनच गेल्या. घरात आलो तर स्वामी महादेवाच्या मंदिरात जायला तयार होऊन बसला होता. आई त्याला असं तयार करत होती की मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मला पण असेच तयार करायचे. जणू काही छोटा पॅकेट बडा धमाकाच आहे मी. मग काय, स्वामीचा हट्ट सुरू झाला. मामांनी आणलेली ती झक्कास गाडी बाहेर काढली. पण चार्जिंग नव्हतं. मग काय, दुपारच्या उन्हात गाडी टाकलायचा व्यायाम सुरू झाला. आमचं झालं चालू दे धक्का. त्यानंतर उन्हात आमच्या कारागीर मित्रासोबत जुनं शेड नवीन करण्याबद्दल चर्चा झाली. 4.5 तास बसलो. एवढ्या वेळात तर एक अख्खं घर उभं राहिलं असतं. पण शेवटी सौदा झाला. नंतर मामीने मला हजार मोगरा नावाचं फुल दाखवलं. खरंच त्यात इतक्या काळ्या होत्या की मोगरा म्हणत असेल, माझं नाव हजार मोगरा नाही तर करोडो मोगरा आहे. शेजाऱ्याने सांगितलं नागोबामध्ये जेवायला आहे. मग मी लगेच फ्रेश होऊन निघालो. पण जवळ पोहोचलो तर सगळे जेवण करून परत येत होते. माझ्या नशिबाने जेवण माझ्यासाठी थांबलं नव्हतं. मग काय, तिथूनच माघारी फिरलो. घरी आलो, देवाचं दर्शन घेतलं आणि ताटात जे होतं त्याला प्रसाद मानून पोटातले कावळे शांत केले. मग लक्षात आलं, अरे, आजची रील तर राहिलीच. आणि मग बनवली एक भन्नाट रील. अशा प्रकारे हा दिवस माझ्या आयुष्यातून गेला. आवडला ना? तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्याला फॉलो करायला विसरू नका बरं का.